नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरील आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत पनीरची भाजी. पनीरची भाजी आपण हॉटेलसारखी घरीच कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत. तर पनीरची भाजी खूप जास्त खायला छान तर लागते, तसेच ती पौष्टिकही असते आणि तिला बनवायलाही आपल्याला जास्त टाईम लागत नाही. त्यासाठी तुम्हाला माझा व्हिडिओ पूर्ण स्किप न करता बघायचा आहे आणि आवडला तर त्याला लाईक, तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज आपण इथं बनवणार आहोत पनीरची भाजी. तुमच्या घरी जर पाहुणे आलेले असतील तर भाजी काय बनवायची झटपट अशी, त्यावेळेस तुम्ही ही पनीरची भाजी बनवायची, कारण हिला बनवायला जास्त वेळही लागत नाही आणि अगदी जास्त झटपट होते, तसेच खायलाही चवीला खूप जास्त छान लागते. तर अशाच प्रकारे तुम्ही ही पनीरची भाजी बनवायची असते. तर इथं बघू शकता की किती छान अशी आपली ही भाजी एकदम तर्रेदार झालेली आहे. त्यावर किती छान अशी तरी आलेली आहे आणि कलर तर अगदी छान असा आलेला आहे. बघता क्षणी ती आपल्याला खावाशी वाटणार अशी आपली पनीरची भाजी झालेली आहे. तर चला तर बघूया की पनीरची भाजी आपल्याला बनवायची कशी. तर इथे आपण थोडंसं कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि त्यासाठी आपण 2 मोठे कांदे कट करून इथे त्यामध्ये परतून घेण्यासाठी टाकलेले आहेत. इथे सुरुवातीला हे कांदे आपल्याला व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत. हे व्यवस्थित छान असे परतले गेले तर आपली भाजी ही खायला खूप जास्त टेस्टी लागते. तर अशाच प्रकारे हे कांदे आपल्याला इथं मोठ्या साईजमध्येच कट करायचे आहेत, कारण की त्याला आपल्याला मिक्सरलाच फिरवून घ्यायचं आहे. त्यामुळे इथं एकच गोष्ट लक्षात ठेवायची, घ्यायला व्यवस्थित असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता तिथं सोनेरी कलर आलेला आहे आपल्या ह्या कांद्याला. तर आता त्याच्यामध्ये आपल्याला एक मोठ्या साईजचा टमाटर कट करून टाकायचा आहे आणि याला व्यवस्थित असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. हे लवकर शिजल्या जातील, त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा मीठ घालायचं आहे. त्याच्यामुळे हे आपलं कांदा आणि टमाटर हे लवकर शिजले जाईल. अशाच प्रकारे तुम्हालाही करायचं आहे. तर इथे आपण काही 9-10 काजू घेतलेले आहेत आणि तेही त्याच्यामध्ये घातलेले आहेत. इथं आपण काजू आपल्याला का घालायचे आहे, तर हे आपल्या भाजीला जास्त थिकनेस, ती जास्त जाडसर व्हावी म्हणून आपल्याला इथं काजू वापरायचे आहेत. तसेच त्याच्यामध्येच आपल्याला लसणाच्या काही पाकळ्याही घालायच्या आहेत. त्याला व्यवस्थित असं आपल्याला फ्राय करण्यासाठी प्लेटने झाकून ठेवायचं आहे. थोड्या वेळ इथं बघू शकता की किती छान असे आपले पूर्ण जिन्नस एकदम छान अशा प्रकारे परतलेले आहेत. तर अशाच प्रकारे तुम्हाला हे पूर्ण कांदा टमाटर हे अशाच प्रकारे तुम्हाला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तर याला मिक्सरला व्यवस्थित फिरवून आपल्याला त्याचा मसाला तयार करायचा आहे. तर इथं आता आपण कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि जे आपण बनवलेला मसाला आहे ना, ते या तेलामध्ये आपल्याला सोडायचं आहे. तर इथं एकाच मसाल्यापासून ही आपली भाजी बनणार आहे. तर याला व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं मिक्स झाल्याच्यानंतर तुम्ही बघू शकतात की त्याला छान असं तेल सुटायला चालू झालेलं आहे आणि त्या काजूमुळे तर त्याला जास्तच तेल सुटते. तर इथे बघू शकतात की आपण काही न टाकता याचा कलर किती छान असे आलेला आहे आणि त्यानं तेलही आता सोडायला चालू केलेलं आहे. त्याला अधूनमधून हलवत जायचं, त्याच्यामुळे ते खाली आपला मसाला चिटकणार नाही. तर आता एकदम छान असं त्यांनी या मसाल्याने आपलं तेल सोडलेलं आहे. तर इथे आता आपल्याला जिरे पावडर, धना पावडर आणि लाल तिखट टाकायचं आहे. ते इथं मी काश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे, त्याच्यामुळं आपल्या भाजीचा कलर हे एकदम छान असा येतो. ते सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आहे. तर इथं मी वापरलेला आहे सुहानाचा पनीर मसाला. त्यालाही आता व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. या मसाल्याला बिलकुलही आपल्याला करपू द्यायचं नाही, त्याच्यासाठी आपण इथं थोडंसं पाणी टाकून ते मसाले व्यवस्थित असे शिजवून घेणार आहोत.
पाणी टाकल्यामुळे ते खाली बिलकुलही चिटकत नाही. तर छान असे आपले मसाले व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. तर अशाच प्रकारे तुम्ही करू शकता. तर इथे याला ना व्यवस्थित असं आपल्याला थोडा वेळ शिजवून घ्यायचे आहेत. तुम्ही इथं बघू शकतात की इथं छान अशी आता याला उकळी फुटलेली आहे. तर इथं वरून आपल्याला थोडी कोथिंबीर त्याच्यामध्ये टाकायची आहे. तर कोथिंबीरीमुळे आपल्या ह्या भाजीला तरी आणखी जास्तच येते. इथं बघू शकतात की आता आपली तरी येतच आहे. तर इथे आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. तर बघू शकतात किती छान अशी तरी आलेली आहे. तर इथे ना आता आपल्याला व्यवस्थित उकळी फुटल्याच्या नंतर त्यामध्ये ना मी इथं 150 ग्राम आपलं पनीर घेतलेलं आहे. आणि इथं पनीर मी फ्राय न करताच घेतलेलं आहे. ते फ्राय केल्याच्या नंतर खूप जास्त भाजी शिजल्यासारखं ते ना खूपच विरघळल्यासारखं होतं. त्याच्यामुळे इथे मी फ्राय न करताच इथं पनीर घेतलेलं आहे. तर या भाजीला आता छान अशी उकळी फुटलेली आहे. त्याला आपल्याला थोडा वेळ प्लेटनं झाकून ठेवायचं आहे. तर थोड्या वेळानं बघू शकतात की भाजी आपली एकदम छान अशी रेडी आहे. आणि त्यावर किती जास्त छान अशी तर्री पण आलेली आहे. इथं वरतून थोडीशी आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. तर बघू शकता किती छान अशी आपली पनीरची भाजी झालेली आहे. कलरही तितका छान, तरीही तशीच आलेली आहे आणि खायलाही तितकीच टेस्टी झालेली आहे. तुम्ही बघू शकतात एकदम छान अशी ही आपली पनीरची भाजी बनवून रेडी आहे. तर अशाच प्रकारे जर तुम्ही ही भाजी बनवली तर नक्कीच तुमची भाजी ही छान होईल. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.